हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंनी पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबाची भेट घेतली। नेटवर्क 18 ची टीम पोहोचली एलओसीवर। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर एलओसीवर दोन्ही देशांकडून सुरक्षिततेत वाढ। बैसरांमधील दहशतवादी हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर। हल्ल्याचा संपूर्ण थरार स्थानिक फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात कैद। व्हिडिओमुळेच दहशतवाद्यांची ओळख पटल्याचं समोर। सैफुल्ला कसूरीसह 6 दहशतवाद्यांच्या प्रमुखांनी रचला पहलगाम हल्ल्याचा कट। पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यासह आयएसआयचाही कटात सहभाग। सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर। सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल। पाकिस्तानी नागरिकांच्या आकडेवारीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विधानात तफावत। फडणवीस म्हणतात एकही पाकिस्तानी बेपत्ता नाही, तर शिंदे म्हणतात 107 पाकिस्तानी बेपत्ता। चला काश्मीरला, आपल्याला दहशतवाद्यांना पराभूत करायचे म्हणत अभिनेते अतुल कुलकर्णी पहलगाममध्ये। दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांना पुन्हा काश्मीरला येण्याचं आवाहन। मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाचा एनआयए रिमांड संपणार। आज पटियाला हाऊस कोर्टात हजर करणार। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही। मंत्री नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य। लाडक्या बहिणी 1500 रुपयात खुश असल्याचं केलं स्पष्ट। मुंबईतील एल्फिन्स्टन पुलाबाबत आज मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक। आधी पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा, नंतरच पूल पाडण्याची स्थानिकांची मागणी। बैठकीत त्या निर्णयाकडे लक्ष।